सप्टेंबर महिन्यामध्ये 10,000 ते 15,000 पोलिसांची भरती होऊ शकते. ही भरती आत्ताच झाली असती, परंतु पावसामुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली. तर या भरतीला स्पर्धा किती येते आपण पाहू. 12वी पास झालेले विद्यार्थी आत्ता 13 लाख विद्यार्थी पास झालेत आणि पाठीमागच्या भरतीला 17 लाख फॉर्म आले होते. त्यातले 13 लाखमधले किमान निम्मे तरी विद्यार्थी पोलीस भरतीकडे वळतील. जागा असतील 10 ते 15,000, परंतु ह्यातले निम्मे आणि त्यातले 17 आपण 8च लाख पकडू, 25 लाख पोरं फॉर्म भरतील. तर त्यासाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागेल हे आपण पाहू. आणि असा विचार केला की जाहिरात आल्यानंतर आपण तयारी सुरू करू, तो विद्यार्थी पोलीस कधीच होऊ शकत नाही. त्यासाठी आत्तापासूनच तयारी केली पाहिजे. जुन्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायची, नवीन विद्यार्थ्यांना. त्यासाठी त्यांच्या बरोबर येण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घेतली पाहिजे. आता प्रत्येक जिल्ह्यांच्या रिक्त पदांचा अहवाल मागवण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये जाहिरात आली तरी ऑक्टोबरमध्ये भरती चालू होईल. तर तुम्हाला ग्राउंडला 45+ आणि लेखीला 95+ मार्क पाहिजेत. तेव्हा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरा, 100% तुमचं सिलेक्शन होणारच. अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे. त्यासाठी 5 ते 10 दिवस जरी अभ्यासामध्ये गॅप पडला तरी तुमची पूर्णपणे लिंक हलून जाईल. 1 जूनपासून आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका, प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो आहे. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित, चालू घडामोडी आणि सामान्य आपण सर्व विश्लेषणानुसार याच्यावर घेणार आहोत आपल्या चॅनलवरती. तर यात जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांनीच सहभाग घ्यावा, कारण की जे टाईमपास करतील त्यांचा जीवनाचाच टाईमपास होऊन जाईल. असं वाटतं आपल्याला की आणखी वेळ आपल्याकडे जास्त, परंतु एक 5-6 महिने असतील आपल्याकडे. त्या 5-6 महिन्यांमध्ये आपल्याला सगळं कवर करायचं आहे. तुमची लेखी 95+ पाहिजेच आणि प्रश्नपत्रिका पाठीमागल्या सोडवल्याच पाहिजेत. त्या सोडवल्याशिवाय आपल्याला गुणांमध्ये वाढ होऊ शकणार नाही. आपल्याला लढायला जायचं आहे ना, आपल्याला पुढच्या व्यक्तीकडे शस्त्र कोणती आहेत तेच आपल्याला माहीत नाही, तर आपण हारणारच 100%. त्याच्यामुळं आपण प्रश्नपत्रिका नक्की पाहितल्या पाहिजेत. 90च्या प्लसच मार्क पाहिजेत आपल्याला, तेव्हाच आपलं सिलेक्शन होऊ शकतं. मागल्या वर्षी स्पर्धा खूप होती आणि आत्ता पण स्पर्धा खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे असा विचार करू नका की जाहिरात आल्यानंतर आपण सुरुवात करू. आपलं कधीच सिलेक्शन होऊ शकणार नाही जाहिरात आल्यानंतर, सुरुवात केल्यानंतर. सप्टेंबरमध्ये भरती होणारच. त्याची तयारी आपण आत्तापासूनच सुरू केली पाहिजे. स्पर्धा खरंच खूप जास्त आहे आणि दिवस खूप कमी उरलेले आहेत. 5-6 महिन्यांचा कालावधी म्हणजे समजून घेण्यासाठीच तेवढा वेळ निघून जाईल. प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट समजली पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपल्याला अभ्यास पण त्याच पद्धतीने केला पाहिजे. आपण आपलं यूट्यूब चॅनलच त्यासाठी ओपन केलेलं आहे की मुलांसाठी, मुलांचा अभ्यास चांगला होण्यासाठी आणि त्यांना सर्व मार्गदर्शन फ्री मिळण्यासाठी. त्यासाठी आपण चॅनल ओपन केलेलं आहे. जे सिरियस विद्यार्थी असतील त्यांनीच ह्या चॅनलचा लाभ घ्यावा, कारण की टाईमपास तर सगळेच करतात. जे सिरियस विद्यार्थी वेगळेच असतात. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर सगळ्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. 0पासून 95पर्यंत मार्क वाढलेच पाहिजेत. त्यासाठी आपणाला तेवढी मेहनत पण घेतली पाहिजे, कारण की प्रत्येक मुलगा, महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा आज पोलीस भरतीसाठी लढतो आहे, एका जागेसाठी लढतो आहे. त्यासाठी आपल्याला स्पर्धेत टिकण्यासाठी इतकी मेहनत घेतलीच पाहिजे. जूनपासून आपण सुरुवात करतो आहे.